नमस्कार. तुमच्या सुद्धा मुलांना खूप जास्त राग येतो का? एका जागी शांत बसत नाही, सारखे चिडचिड करतात, फोकस कॉन्सन्ट्रेशन त्यांचं खूप कमी आहे आणि यामुळे बऱ्याच वेळा क्लासेसमधून, शाळेमधून किंवा तुमच्या आजूबाजूमध्ये, आवारामध्ये किंवा घरातले लोक कंप्लेंट करतात का? हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, बऱ्याच पालकांच्या या अडचणी आहेत आणि कालच मी एका विद्यार्थ्याची काउन्सिलिंग केली. 2 दिवस झालं खूप काउन्सिलिंग मध्ये बिझी होतो. 8-10 काउन्सिलिंग होत्या. त्यामुळे तुमच्याशी मला बोलता आलं नाही. सो आज या मुलाची केस स्टडी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. 5वीला हा विद्यार्थी आहे आणि संपूर्ण जसं मी म्हटलं शाळेतून, क्लासेसमधून, आजूबाजूच्या सराउंडिंग मधून, घरातून सगळ्यांच्या कंप्लेंट या मुलाबद्दल आहे. आता बऱ्याच वेळा ज्यावेळेस असं काहीतरी आपण लोकांना सांगतो तर बऱ्याच वेळा लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. काही जण सांगतात की हायपर ऍक्टिव्ह मुलगा आहे तुमचा, त्यामुळे तो एका जागी शांत बसत नाही. काही जण तुम्हाला सांगतील की नाही, मग त्याचं मेडिटेशन करायला तुम्ही सांगा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, फोकस वगैरे चांगला होईल. आता हे सोल्युशन आपल्या आपल्या जागी बरोबर आहे, पण हे सगळ्यांसाठीच अप्लाय होतील असं नाही. तर पहिली गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, रूट कॉज काय, म्हणजे तो चिडचिड का करतो, राग का येतो, किंवा त्याचं फोकस कॉन्सन्ट्रेशन का नाहीये, कशामुळे नाहीये, ते जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही देऊ शकत. मग याचं सोल्युशन तुम्हाला मिळतं नो योर ब्रेन या टेस्टमध्ये. आता जसं एक्झाम्पल, जसं ह्या पालकांची ही व्यथा होती, ती व्यथा आम्ही ऐकली आणि त्यांना ह्या टेस्ट बद्दल सांगितलं. त्यांनी रिपोर्ट काढून घेतला आणि रिपोर्ट आता तुमच्या समोर आहे. आता स्क्रीनवरती जो रिपोर्ट तुम्हाला दिसतोय मित्रांनो, या रिपोर्टमध्ये तुम्ही त्या मुलाचा R2 आणि L2 या दोन गोष्टी बघा. ओके, R2 म्हणजे तुमचं राईट इंडेक्स आणि L2 म्हणजे तुमचं लेफ्ट इंडेक्स. हे तुम्ही बघा. आता हे राईट आणि लेफ्ट म्हणजे राईट असतो आपला लॉजिक आणि लेफ्ट असतो आपला इमॅजिनेशन, ह्या दोन गोष्टी असतात. आता इथे या मुलाचं या दोन्ही गोष्टी काय आहेत, वीक आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी वीक असल्यामुळे जी थॉट प्रोसेस आहे त्या थॉट प्रोसेसमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो. एक तर लॉजिकली विचार करता येत नाही आणि इमॅजिनेशन लो असल्यामुळे सिच्युएशनली विचार करता येत नाही. आता याच्यामध्ये या मुलाचा प्रॉब्लेम आहे का? तर मुलाचा प्रॉब्लेम नाही येतो. तर आपल्याला त्याला हँडल करताना बऱ्याच काही गोष्टींचं डिफिकल्टीज येणार, ते कसं टॅकल करायचं त्या पालकांना आपण सांगितलं. आता इकडे त्याचं लॉजिक आणि इमॅजिनेशन कमी असल्यामुळे एक तर पहिली गोष्ट, त्याचा फोकस एका जागी होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन एका जागी होणार नाही, त्याला राग जास्त येणार, चिडचिड जास्त करणार आणि मग अशा वेळेस त्याला स्वतःला सुद्धा ह्या गोष्टी समजणार नाहीयेत. या डिफिकल्टी जसं पालकांना येतात किंवा बाजूच्या लोकांना येतात, त्या व्यक्तीला देखील येत असतात. मग याला कशा पद्धतीने आपण ओव्हरकम करू शकतो, कशा पद्धतीने याच्यावरती आपण कॉन्शियसली विचार करू शकतो, याच्याबद्दल आपण त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्याला आपण त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याचं सोल्युशन आपण त्या काउन्सिलिंग मध्ये दिलेलं आहे. पण जर तुम्हाला सुद्धा असं वाटतं की हा प्रॉब्लेम तुमच्या मुलांचा आहे, तर एकदा नक्कीच तुम्ही नो योर ब्रेन टेस्ट करून घ्या. याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उलगडतील आणि तुम्हाला पॅरेंटिंग करणं एकदम सोपं जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यावरती प्रेम दाखवत राहा. भेटूयात पुढच्या केस स्टडीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.